गोकुळ साखर कारखान्याकडील थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेजवळील पूनम गेट येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला शनिवारी नाट्यमय वळण मिळाले। मागील 6 दिवसांपासून 50हून अधिक गावातील शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक न्यायाच्या प्रतीक्षेत आंदोलन करत असून वाढत्या उष्णतेमुळे आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावत असल्याचे चित्र दिसून येत आहे। शनिवारी 2 वृद्ध आंदोलनकर्त्यांना अचानक चक्कर येऊन ते कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। आंदोलनकर्त्यांना तात्काळ उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले। गेल्या 6 दिवसांपासून प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। पूनम गेट परिसरातच त्यांना दिवस-रात्र मुक्काम करावा लागत असून चहा, नाश्ता, जेवणासाठी समाजातील विविध घटकांकडून मिळणाऱ्या मदतीवरच आंदोलन सुरू आहे। कडक उन्हामुळे आंदोलनकर्त्यांचे हाल होत असतानाही त्यांचा निर्धार मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे। दरम्यान जोपर्यंत थकीत ऊस बिलाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास मनोज जरांगे यांच्या धर्तीवर तीव्र उपोषण आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला। 2 वृद्धांच्या प्रकृती बिघडल्याच्या घटनेनंतर आता प्रशासन या आंदोलनाची कितपत गंभीर दखल घेते याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। आंदोलनाला कितवा दिवस आहे आणि काय निर्णय झाला, तुम्ही कुठपर्यंत पोहोचलात? आज आम्ही थकीत ऊस बिलासाठी जे आंदोलन केलेलं आहे त्याचा आजचा 6वा दिवस आहे आणि आजच्या 6व्या दिवसापर्यंत आणखीन तर शेतकऱ्याच्या पदरात काय पडलेलं नाही। प्रशासन स्तरावर ते एकच सांगितलं जाते की आम्हाला RRC झाले, RRC करतोय, RRC करून त्याची मालमत्ता, स्थावर जंगम मालमत्ता ती विक्री करून ती प्रोसेस येईल दे, त्याला 1.5 महिन्याचा 2 महिन्याचा कालावधी लागेल असं शासन सांगतंय। पण आम्ही किती जरी काळ लागला तरी आम्ही इथून काय उठणार नाही। आत्ता आमच्या सोबत जे शेतकरी आहेत जवळपास 57 गावच्या शेतकऱ्यांनी इथं नोंद केलेली आहे। 57 गावचे शेतकरी सध्या इथं प्रतिनिधी त्यांचे आहेत, पुण्या गावचे 10 आहेत, 20 आहेत, 25 आहेत, अशा 57 गावच्या शेतकऱ्यांनी इथं ह्या ठिय्या आंदोलन मांडलेलं आहे। आणि 6व्या दिवसामध्ये सध्या टेम्परेचर खूप वाढलेलं आहे आणि या कापडी मंडपाच्या खाली ऊन लागते, थोडंसं उष्णतेचा त्रास होतोय। आणि आज आत्ता वयस्कर 2 खुदावाडीचे आमचे शेतकरी आहेत, कबाडे काका, आणि वागदरीचे आमचे मोहन धुमाळ म्हणून वयस्कर शेतकरी आहेत। आणि BP वाढल्यामुळं आणि थोडं उन्हाच्या त्रासामुळं त्यांना चक्कर आली। आत्ता ॲम्ब्युलन्स करून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला त्यांना ॲडमिट केलेलं आहे। आज तिथं मनोज जरांगे पाटील उन्हामध्ये आंदोलन करतायत। आत्ता आमची सुद्धा भूमिका तीच राहणार आहे की जर सरकारनं लवकरात लवकर जर आम्हाला आमचं हक्काचे पैसे आमच्या खात्यावर टाकायला सुरू नाही केले तर आम्ही सगळे इथले महिला आणि जेवढे काही पुरुष आहेत आम्ही सावलीचा मंडप सोडून आम्ही समोर उन्हामध्ये ठिय्या आंदोलन हे सुरू करणार आहे। तुम्ही आमच्या मरणाची वाट बघताय का? कारण आम्ही आमच्या हक्काचं मागतोय सरकारला। आम्ही तुमचं काहीच मागत नाही। आम्ही कष्टानं घाम गाळलेला जो ऊस आहे तो पिकवलेला ऊस कारखान्याला घातलाय आणि कारखान्यानं त्याच्यातून पैसा कमावलाय। आमच्या ऊसाची साखर झाली नसेल का? त्या कारखान्यातून आमच्या ऊसाची साखर पडली नसेल का? का नुसताच बघ्यास पडला का भुसकट आले का? त्याच्यातून त्यानं पैसा कमावलाय। तो पैसा त्यांनी आमचा हक्काचा जो पैसा आहे त्यांनी तो आम्हाला द्यावा एवढीच आमची रास्त मागणी आहे। आज 6 दिवस झालं तरी या गेंड्याच्या कातडीचं हे प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करतंय। आज आमच्या इथं शेतकऱ्यांना उन्हातानाचं बसायला लागतंय, BP शुगर त्रास होतोय, उष्माघाताचा त्रास होतोय, आज जेवणाखाण्याच्या अडचणी आहेत। 6 दिवस झाला आम्हाला वेगवेगळ्या भागातून लोक अन्न पुरवत आहेत। आज बार्शीच्या आमच्या काही शेतकरी जामगाव बार्शी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी आंदोलकासाठी चटणी, भाकरी, चपात्या बांधून आणलेल्या आहेत। तिथून काही किनीच्या शेतकऱ्यांनी आज केळी दिलेली आहे। आणि हे सगळे जे शेतकरी आहेत एकमेकाच्या संवेदना जाणणारे आहेत। म्हणजे बार्शी तालुक्यातून लोक इथं यायला लागलेत आम्हाला 2 घास खाऊ घालण्यासाठी, आणि इथं जर प्रशासन आमची काही व्यवस्था करत नसेल तर ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। आम्ही 10 म्हणतोय, आमच्या संडास बाथरूमची सुद्धा सोय नाही। आम्ही सिद्धेश्वर मंदिरामध्ये चाललो इथून हे करण्यासाठी। मग हे सरकारला दिसत नाही का? इथं सिव्हिलची कुठली टीम येत नाही, सरकारी दवाखान्याचे डॉक्टर इथे येत नाहीत, औषध गोळ्याची व्यवस्था नाही, म्हणजे नैसर्गिक विधीसाठी व्यवस्था नाही। म्हणजे सरकार हेच करणार आहे का? अन्नदाता म्हणता तुम्ही, कसला अन्नदाता आहे? या अन्नदात्यालाच आज उपासमारीची वेळ आहे। आम्हाला जगाचा पोशिंदा म्हणता, आमचंच पालन पोषण करण्याचा आमच्यावरती आज बाका प्रसंग आलेला आहे। आज आमची मुलं, लेकरं, बायका आज गावामध्ये तिथे एकटे आहेत। कित्येक लोक इथं आहेत, त्यांच्या फक्त बायका लेकरच तिथं आहेत। रात्री कसं करणार? तिथं गावगाड्यामध्ये लाईट असते नसते, घरामध्ये एकटी महिला आणि पुरुष इथं आहे। ह्या गोष्टीचं सरकार विचार करणार आहे का नाही? आमचा सरळ आणि स्पष्ट सरकारला सवाल आहे, आमच्या हक्काचे पैसे आम्हाला द्यावे। अधिकारी वगैरे कोणी येऊन तुम्हाला भेटलं नाही? आतापर्यंत खरं तर या सिस्टीमशी निगडीत असल्या साखर आयुक्तालयाच्या लोकांनी आम्हाला भेट द्यायला पाहिजे होती, पण काल सन्माननीय आमदार कैलासदादा पाटील कळम धाराशिवचे
ते काल इथं आले आणि त्यांनी दाब दाखवून त्या अधिकाऱ्याला बोलवून घेतलं, तो सगळं रेकॉर्ड घेऊन इथे ये, मला बघायचं आहे म्हणून. पण पाच दिवसापर्यंत सुद्धा ते अधिकारी कोण आले नव्हते. म्हणजे अधिकारी फिरकत नाहीत. जे कोणी प्रतिनिधी आले हे विरोधी पक्षाचे आले. उमरगा लोहाऱ्याचे आमदार येऊन गेले, प्रवीण स्वामी सर, पण स्थानिकचे आमदार आमचे तुळजापूर तालुक्याचे स्थानिकचे अजून आमदार आलेले नाहीत. इथले अक्कलकोट तालुक्याचे स्थानिकचे भाजपचे आमदार आहेत ते आलेले नाहीत. म्हणजे इथं जे स्थानिकचे पदाधिकारी आहेत पक्षाचे सरकारमधले ते कुणी येत नाही. विरोधातलेच लोक यायला लागलेत. मग हे आंदोलन उभं केले म्हणजे काय विरोधी पक्षानं उभं केलंय का? हे शेतकऱ्यांनी आहे. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या हक्कासाठी उभा केलेली ही चळवळ आहे. इथं कुण्या पक्षाचं नाही. जे पक्ष येत आहेत त्यांनी सहानुभूती देत आहेत. आमची एकच मागणी आहे, तुम्ही या आमच्या मागं उभं राहा, प्रशासनावर दबाव वाढवा आणि शासन लवकरात लवकर कसा निर्णय घेईल याच्यावरती शासनाला निर्णय घेण्यासाठी भाग पाडा. आमचा हक्क द्या, आम्ही गाव सोडू. पुढचा आपण निर्णय काय घेणार? आता निर्णय एकच आमचा आहे की आम्ही आज उद्या बघतोय जर शासन स्तरावर काय हालचाली होतात का, नसेल तर आम्ही सोमवारपासून इथं उन्हामध्ये ठिय्या आंदोलन मांडण्याचा आमचा मानस आहे.